महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरामध्ये वसलेले सर्वसाध्या मूळ आदिमाया आदिशक्ती भगवती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी म्हणजेच कोल्हापूरकरांची आई अंबाबाईचे मंदिर आहे. कोल्हासुराचा वध करून ही मूळ आदिमाया आदिशक्ती करवीर नगरीत रममाण झाली. 634 या कालखंडामध्ये चालुक्य राजा कर्णदेव यांनी या हेमाडपंथी वास्तुकला असलेल्या मंदिराची स्थापना केली. मंदिरातील आईच्या मूर्तीलाही असाच दैदिप्यमान इतिहास लाभला आहे. पूर्वी महाराष्ट्रात मोगलाईची हुकूमत होती. हिंदूंचे सर्व मंदिरे तोडून मशीद बांधले जात होते. याच काळात महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक आद्य शक्तिपीठ असलेले कोल्हापूर करवीर निवासिनी सर्वसाध्य शक्ती त्रिगुणात्मक स्वरूपिणी आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरावरही संकट आले. मोगलांच्या विध्वंसामुळे देवी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची विटंबना होईल या भयाने मूर्ती अनेक वर्षे एका पुजाऱ्याच्या घरात लपवून ठेवली गेली. 1720 साली श्रीमंत छत्रपती महाराणी ताराबाई सरकारांनी करवीर संस्थानाची स्थापना केली. सन 1715 साली नरहर भट सावगावकर यांना महालक्ष्मी देवीने मूर्ती कुठे आहे याचा दृष्टांत दिला. नरहर भट यांनी तत्कालीन करवीर श्रीमंत छत्रपती महाराज संभाजीराजे दुसरे यांना सांगितले. महाराजांच्या आज्ञेने सिद्धोजी घोरपडे गजेंद्र गडकर यांनी 26 सप्टेंबर 1715 रोजी विजयादशमीला श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची पुन्हा स्थापना केली. आज या घटनेला 310 वर्ष पूर्ण झाली. अजूनही आदिमाया आदिशक्ती रणचंडिका जगदंबा महिषासुरमर्दिनी करवीर निवासिनी आई अंबाबाई भक्तांची संकटे दूर करून सुकर आणि समृद्ध बनविण्यासाठी तशीच उभी आहे. बोला अंबाबाईच्या नावानं चांग भलं.